जे अखिल मंडई मंडळ असेल किंवा गुरुजी तालीम असेल, तुळशीबाग असेल, असे बरेच हो, नामांकित मंडळ जे हो, पुण्यातले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही वाजवता किंवा तुम्ही एक सामाजिक तुमची बांधिलकी हो, किंवा संस्कृती जपण्याचं काम हो. करता. तर त्या मंडळाविषयी किंवा त्या मिरवणुकांविषयी तुमचं काय मत आहे? प्रत्येक मंडळाचा पहिला हं, दिवस आणि शेवटचा दिवस. हं, हं. प्रत्येकाची शान आणि त्यांचे किस्से वेगवेगळे आहेत. बरोबर. आता अखिल मंडळ म्हणलं तर तो जुन्या काळामध्ये तात्यासाहेब थोरात होते. हो, हो. तात्यासाहेब थोरात आणि आपले तात्यासाहेब गोडसे यांची गाळाभेट समाधान चौकामध्ये व्हायची. बरोबर. त्याच्यानंतर तात्यासाहेब गोडसे अखिल मंडळ आपल्या शारदा गजाननाला पुष्पहार अर्पण करायचे, नारळ फोडायचे, तिथून सुरुवात व्हायची. हं, हे जुन्या काळातले किस्से झाले. गुरुजी तालमीचं पण सकाळी प्रवीण शेठ असतील, पितू शेठ असतील. हे पूर्वी सगळ्या म्हणजे शिवगर्जना पथक एक परिवार ह्या हिशोबानेच आम्हाला वागणूक द्यायची. गाड्यासमोर कायम आम्ही असायचो. पहिले बरोबर. आम्हाला हार नारळ दिला जायचा पूर्वी. ह्याच्या चौकामध्ये, अलकाच्या चौकामध्ये गेल्यानंतर पण एक मानाची आरती अखिल मंडळातर्फे आमची असती, की जो प्रमुख असेल तो त्या चौकामध्ये शेवटची आरती तिथे करतो. त्याच्यानंतर मग सांगता होते वादनाची आपली. तसंच तुळशीबाग मंडळाचं पण आहे. म्हणजे प्रत्येक मंडळाशी एक वेगवेगळं एक किस्सा नातं आहे. आहे, बरोबर. नातं आहे हं. आणि त्यांची आम्हाला द्यायची वागणूक ही प्रेमाचीच आहे. बरोबर आहे. तुम्ही काय हे शिवगर्जना पथक जे आहे, तर म्हणजे म्हणजे पाहिले मी, की एकदम छोट्या मुलापासून तर ज्येष्ठ हो, नागरिकापर्यंत म्हणजे सगळी टीम आहे हो, तुमच्याकडे आणि ते उत्साहापणे वाजवत असतात. हो, तर तुम्ही कुटुंब बांधून ठेवण्याचं काम किंवा ही जे काही लहानांपासून थोरांपर्यंत हो. ही संघटना कसं काय तुम्ही मॅनेज करता? कसं चालवता सगळं हे? ते आता पूर्वी तर आम्ही वादन करायला म्हणूनच जायचो. त्याच्यानंतर काळानुसार आमच्यावर जबाबदाऱ्या पडत गेल्या. आम्ही बघत गेलो. तर ती लहान मुलं जी आहेत, ते आता बऱ्याच पथकांमध्ये एक वयोगट ठरवला गेलाय, की 18 वयाच्या पुढेच मुलं आमच्याकडे हवीत. हं, हं, हं. किंवा पण शिवगर्जना पथकात हे अशी मर्यादा कधीच नव्हत्या. आज पण माझ्याकडे 5 वर्षांच्या पुढचा मुलगा, मुलगी, 80 वर्षांचे आमचे कुलकर्णी, विलास कुलकर्णी काका बरोबर, आहेत. 80 वय त्यांचं. ते ढोल वाजवतात आणि प्रत्येक मिनिटाला त्यांच्या कामाला हजर असतात. बरोबर. आणि यांच्या मनामध्ये लहान मुले आहेत. त्यांच्या मनात आजच आपण रुजवू शकतो, की आपली संस्कृती काय? बरोबर आहे, हे बरोबर. ढोल पण आपली संस्कृती आहे. गणपती बाप्पा जो सार्वजनिक एवढा मोठा जगाच्या पाठीवर म्हणजे महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा उत्सव गणेशोत्सव.